गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. मी डॉक्टर अमर पाटील, प्रिन्सिपल बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी. आज आपण MSBT क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत, ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी या सब्जेक्टचा. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 जो असतो त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात आणि फिलिंग दी ब्लँक्स क्वेश्चन असतात. तर अराउंड एक 20 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नंबर 3 असतो आणि हे 20 मार्क्स विद्यार्थ्यांच्या हातातले असतात. खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारले जातात आणि इथं फार मोठी संधी असते. कारण का हे प्रश्न जर सॉल्व्ह केले तर तुमचा पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला काय करतो, चांगला हेल्प करून जातो. तर त्याच्यामध्ये आता आज आपण जो क्वेश्चन रेफर करून आपण जो बघणार आहोत त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, सो नेम द सेकंड क्रॅनियल नर्व. आता नेम द सेकंड क्रॅनियल नर्व मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर क्रॅनियल नर्व्स असतात किती? तर 12 क्रॅनियल नर्व्स असतात आणि सेकंड क्रॅनियल नर्वचं नाव आहे ऑप्टिक नर्व. ठीक आहे. म्हणजे पुढच्या वेळी जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो असा विचारला जाऊ शकतो की हाऊ मेनी क्रॅनियल नर्व्स. सो देर आर 12 इन नंबर. आणि पुन्हा क्वेश्चन विचारला जातो ऑप्टिक नर्व, यस इज ए डॅश डॅश, यस सेकंड और फर्स्ट टाइप ऑफ नर्व. मग पुन्हा इथे एक अशा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो. म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला 3 प्रकारचे पुन्हा क्वेश्चन्स याच्यावर विचारले जाऊ शकतात आणि ते आज आपण कव्हर केले. दुसरा क्वेश्चन आहे, द ब्लड व्हेसल विच कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स टू हार्ट इज. आता वेगवेगळ्या व्हेन्स आहेत. ओके, म्हणजे बॉडीला ब्लड सप्लाय करणे, येस, पुन्हा हार्टला ब्लड सप्लाय करणे. तर सगळ्यात महत्वाचं काय की लंग्स मध्ये कुठली प्रोसेस चालते, तर ऑक्सिजनेशनची प्रोसेस चालते. म्हणजे जे काही हार्टला ब्लड सप्लाय केलं जातं तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करायचं काम करतं. तर ते कुठल्या व्हेन्स करतात, तर पल्मोनरी व्हेन्स करतात. आता याचं नाव कसं पडलेलं आहे, येस, पल्मोनरी हा शब्द लंग्स साठी वापरला जातो. येस, आता ब्लड वेसल्स म्हणजे दोन प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात, मेनली वेन्स आणि आर्टरीज. आणि रेस्ट ऑफ देम बघितलं, कॅपिलरीज आहेत, वेन्स आहेत, व्हेन्युल्स आहेत. परंतु मेजरली जे ब्लड सप्लाय केले जातात त्या व्हेन्स आणि आर्टरीज आहेत. सो आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, तर लंग्सला सायंटिफिकली काय वर्ड वापरला जातो, पल्मोनरी. सो पल्मोनरी व्हेन्स. तिसरा क्वेश्चन आहे, नेम द मसल्स ऑफ रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, तर इनहलेशन अँड एक्झलेशन. करेक्ट. तर इनहलेशन अँड एक्झलेशन ऑफ, यस, गॅसेस लाईक O2 अँड CO2. आता इनहलेशन आत ऑक्सिजन घेणे, एक्झलेशन बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडणे. आता ह्याच्यासाठी मसल्स कुठले बॉडीमध्ये, यस, रेस्पिरेशन ही प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी कुठला रिजन असतो, तर चेस्ट रिजन मध्ये, यस, रिबकेज असतात. ठीक आहे. आणि हा जो पोर्शन आहे हा पोर्शन ऍब्डॉमिनलला काय अटॅच आहे, ऍब्डॉमिनला. तर लक्षात कसं ठेवायचं आहे, तर चेस्ट आणि रिब्सला जे मसल्स अटॅच, ज्या रिब्स अटॅच केल्या जातात एकमेकांना, त्यांना म्हणतात इंटरकॉस्टल मसल्स. आणि ऍब्डॉमिनच्या डायफ्रॅमला वरती मसल्स अटॅच केले जातात, त्याला ऍब्डॉमिनल मसल्स असं म्हणतात किंवा ऍब्डॉमिनस मसल्स असं म्हणतात. सो दोन प्रकारचे मसल्स आले, ऍब्डॉमिनस मसल्स आणि इंटरकॉस्टल मसल्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय टेस्टीज. आता सगळ्यात महत्वाचं घ्यायचं आहे की टेस्टीज हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा पार्ट आहे. तर कोणता हार्मोन तयार होत असेल, तर येस, या नावानेच रेफर केला जातो, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. नेम ऑफ द हार्मोन इज टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. म्हणजे इतका सोपा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल टेस्ट काय. आता टेस्ट हा जो कॉन्सेप्ट आहे हा कशाशी रिलेटेड आहे, तर पुन्हा येतो की ऑर्गन आहे टंगशी. म्हणजे टंगला आपल्याला जर बघितलं तर जिभेला कोणत्या कोणत्या प्रकारच्या टेस्ट जाणवत असतात, आंबट, तिखट, खारट आणि गोड. मग याच्यामध्ये स्वीट आहे, गोड मध्ये आपण म्हणतो. त्याच्यानंतर बिटर आहे, त्याच्यानंतर सुअर टेस्ट आहे आणि त्याच्यानंतरची जी आहे ती मिठाची टेस्ट, त्याला आपण सॉल्टी टेस्ट म्हणतो. म्हणजे 4 प्रकारच्या टेस्ट आहेत, येस, बिटर टेस्ट, सुअर टेस्ट, स्वीट टेस्ट आणि सॉल्टी टेस्ट.
पुढचा क्वेश्चन आहे विच न्यूरोट्रान्समीटर इज रिस्पॉन्सिबल फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन. तर मसल्स मध्ये आणि न्यूरॉन्स मध्ये जो काही न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो त्याचं नाव आहे ACH. त्याला ऍसिटिल कोलिन असं म्हणतात. म्हणजे ऍसिटिल कोलिन जर शरीरामध्ये जर चांगल्या प्रमाणात होत असेल तर न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन असेल किंवा मसल कॉन्ट्रॅक्शन आहे बॉडीमध्ये जे काही होणार आहे ते प्रॉपरली होतं. त्याच्यानंतर बोन्स ऑफ एल्बो जॉईंट. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर एल्बो जॉईंट जो आहे हा एल्बो जॉईंट यस आर्म मध्ये तयार होतो, म्हणजे हातामध्ये तयार होतो. मग कुठले दोन यस याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत, तर पहिला ऑर्गन आहे रॅडियस आणि दुसरा ऑर्गन आहे अल्ना. रॅडियस आणि अल्ना एकमेकाला ज्यावेळी जुळतात, कशा पद्धतीने जुळतात, तर अशा पद्धतीने रॅडियस आणि अल्ना. सो त्या ठिकाणी काय तयार होतो, एल्बो जॉईंट तयार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द हार्ट साऊंड्स. तर हार्ट मध्ये आपण बघितलं तर दोन प्रकारचे साऊंड तयार होतात, एक म्हणजे लब आणि दुसरा म्हणजे डब. आता ह्याच्यावर आणखी प्रकारचे क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो की हाऊ मेनी हार्टबीट्स. 72 हार्टबीट्स पर मिनिट्स असतात. मग हा एक क्वेश्चन याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर अशा पद्धतीने एका क्वेश्चनवर पुढचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला काय करता आला पाहिजे, समजला पाहिजे की ह्याच्याशी रिलेटेड आणखीन काय असतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की डिफाईन द टर्म अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. लास्ट आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे की अॅना आणि टॉमी यस आणि फिजिओ आणि लॉगी. अॅनाटॉमी हा शब्द बॉडीमध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत किंवा सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, त्यांचा स्ट्रक्चरचा अभ्यास करणे त्याला म्हणायचं अॅनाटॉमी. फिजिओलॉजी म्हणजे काय, बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, सेल्स आहेत, टिश्यू आहेत, त्यांचं कार्य कसं चालतं, म्हणजे फंक्शनल स्टडी कसं चालतो त्याला म्हणायचं फिजिओलॉजी. सो कसं डेफिनेशन करणार आपण, अॅनाटॉमी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी. फिजिओलॉजी स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ह्युमन बॉडी और ऑर्गन्स और सेल्स और टिश्यूज. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला याचे सुद्धा बेनिफिट्स होऊ शकतात. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे की फंडामेंटल टिश्यूज ऑफ द बॉडी. आता फंडामेंटल टिश्यूज म्हणजे बॉडीमध्ये जर बघायला गेलं तर टिश्यू हा एक काय यस मेन पार्ट आहे. तो कधी तयार होतो, ज्यावेळी सेल्स काय होतात, युनाइट होतात, ग्रुप करतात आणि एकत्र येतात, त्यावेळी टिश्यू बनते. मग ह्या टिश्यूचे प्रकार काय आहेत मेनली, तर टाइप्स म्हणू आपण त्याला. तर पहिला टाइप आहे इपिथेलियल टिश्यू, दुसरा टाइप आहे मस्क्युलर टिश्यू, त्याच्यानंतर आहे कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याच्यानंतर आहे नर्वस टिश्यू. म्हणजे हे चार टाइप काय आहेत, फंडामेंटल आहेत. कारण का या टिश्यूवर एकत्र येऊन अनेक प्रकारचे ऑर्गन्स बनतात आणि त्या ऑर्गनचे वेगवेगळे सिमिलर किंवा डिफरंट फंक्शन्स रन होतात. ठीक आहे. तुम्हाला आणखीन अशी वेगळ्या पद्धतीचा पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरच, कसा, डिफाईन टिश्यू, क्लासिफाय टिश्यू. आता क्वेश्चन तोच, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला गेला. मग त्यावेळी काय लिहायचं आहे, सेल युनाइट टुगेदर और ग्रुप टुगेदर टू फॉर्म टिश्यू आणि टाइप्स ऑफ टिश्यू 4 प्रकार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज. आता याचा आन्सर आहे नेफ्रॉन. 12वी पासून आपण शिकत आलेलो आहोत. नेफ्रॉन, अनेक नेफ्रॉन काय होतात, यस एकत्र येतात आणि काय बनतं, किडनी हे स्ट्रक्चर बनतं. मग किती नेफ्रॉन्स असतात, अराउंड 1 मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स काय असतात, एकत्र येतात आणि काय बनतं, स्ट्रक्चर मध्ये किडनी बनतं. आता हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट काय आहे, कारण नेफ्रॉनमुळे यस किडनीमध्ये फिल्ट्रेशन जे आहे ब्लडचं ते परफॉर्म केलं जातं. ठीक आहे. सो याच्यावर सुद्धा नेक्स्ट क्वेश्चन काय येऊ शकतो, नेफ्रॉन किती आहेत, नेफ्रॉन इज अ टाइप ऑफ यस फंक्शनल युनिट ऑफ विच ऑर्गन. मग इथं हार्ट ऑप्शन असेल, वेगवेगळे ऑप्शन दिले जातील, तर आपल्याला माहित पाहिजे की नेफ्रॉन म्हणजे काय आहे, यस फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे. त्याच्यानंतर आहे की क्रॅनियम. क्रॅनियमलाच काय म्हणतात, ब्रेन बॉक्स असं सुद्धा म्हणतात. आता ह्या ब्रेन बॉक्स वर काय क्वेश्चन विचारला की बोन्स, म्हणजे हा ब्रेन बॉक्स जो आहे, हा ब्रेन बॉक्स कुठल्या कुठल्या बोनने बनलेला आहे, तर आपल्याला माहित आहे की यस बॉक्सला जसं आपण बघितलं की साइड्स असतात, फ्रंटल साइड्स असते, बॅक साइड आहे, मिडियल साइड आहे आणि लॅटरल साइड आहे. तसं सुद्धा आपल्या ब्रेनच्या 4 बाजू आहेत. एक फ्रंटल बाजू आहे, त्याला आपण फ्रंटल बोन असं म्हणतो. त्याच्यानंतर मागची बाजू त्याला आपण म्हणतो परायटल बोन्स आहेत. त्याच्यानंतर बाजूची आपण म्हणतो लॅटरल साइड, त्याला म्हणतो आपण टेम्पोरल आहे. आणि यस आपल्या मानेच्या भागाचा जो काय भाग आहे त्या ठिकाणी असणारे बोन म्हणजे ऑक्सिपिटल बोन असतात. ठीक आहे. म्हणजे पुढचा भाग फ्रंटल, मागचा भाग परायटल, टेम्पोरल या साइडचा भाग लॅटरल आणि बॅकचा जो आहे म्हणजे
जो परायटल आणि टेम्पोरलला काय करतो, जोडतो, त्याला ऑक्सिपिटल असं म्हणतात. त्याच्यानंतरचा यस क्वेश्चन आहे की फर्टिलायझेशन इन फिमेल टेक्स प्लेस इन विच ऑर्गन. ठीक आहे, आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, या ठिकाणी स्पर्म एंटर होतो यस फिमेलच्या व्हाजाइनामधून आणि कुठे जातो, फॉलोपियन ट्यूब्स मध्ये जातो. यस, आणि फॉलोपियन ट्यूब्स मध्ये काय होतात, फर्टिलायझेशन होतं. म्हणजे काय, जे एग्ज आहेत ते एग्ज आणि स्पर्म युनाइट होतात, एकत्र होतात. यस, त्यांचं फर्टिलायझेशन जी काय प्रोसेस होते ही फॉलोपियन ट्यूब मध्ये. आता ह्याच्यात आपण ऑप्शन्स बघितलं तर इन्सर्शन व्हाजाइनामधून होतं, स्पर्म एंटर होतात आणि कुठे येतात, यस फॉलोपियन ट्यूब मध्ये येतात आणि फॉलोपियन ट्यूब मध्ये प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर्टी ऑफ स्केलेटल मसल. आता मसल्सचे टाईप आहेत पुन्हा. यस, कार्डियक मसल आहे, स्केलेटल मसल आहे, स्मूथ मसल्स आहेत. ठीक आहे, असे मसल्सचे टाईप आहेत. यामध्ये स्केलेटल मसल्स हे आपल्या कुठल्याशी रिलेटेड असतील, तर जे बोन्सला अटॅच असणारे जे काय मसल्स असतात त्यांना काय म्हणतात, स्केलेटल मसल्स असतात. आता कुठली प्रॉपर्टी, तर मसल्स मध्ये मसल टोन असू शकतो का, मसल फटीग असू शकतो का, मसल कॉन्ट्रॅक्शन असू शकतं का, ऑल ऑफ दी अबव. तर मसल टोन म्हणजे काय, मसलचं होणारं काय आहे, येस मुवमेंट, त्याला मसल टोन म्हणतात. मसल मध्ये थकवा येतो का, त्याला म्हणतात फटीग, फटीग म्हणजे थकवा, तर येऊ शकतो. आणि मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, येस अप्स डाऊन्स किंवा बेंडिंग, ओके, त्याच्यानंतर एक्सटेन्शन, अशा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या आहेत मसलच्या ह्या सुद्धा होऊ शकतात. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे, कोणता, ऑल ऑफ द. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की ऑर्गन ऑफ कॉर्टी कुठं असतो. तर ऑर्गन ऑफ कॉर्टी याचं फंक्शन असं आहे की आपल्याला ऐकायला येईल, त्याला म्हणतात हिअरिंग. ओके, म्हणजे हा कशात मध्ये पार्ट आहे, इयर मध्ये. सो अशा पद्धतीनं जर बघायला गेलं तर ऑर्गन ऑफ कॉर्टी इज रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आला परत, एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍट द सेल्युलर लेवल इन लंग्स अँड टिश्यू इज डिस्क्राइब्ड एज. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे. आता रेस्पिरेशन मध्ये दोन पार्ट पडतात, एक एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि दुसरं इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे, आता एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे कुठून चालू होतं बघा, ज्यावेळी एअर नाकावाटे आत घेतली जाते आणि लंग्स कडे पाठवली जाते त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतात. येस, आणि ज्यावेळी लंग्स मध्ये येते, ठीक आहे, आणि टिश्यू मध्ये पाठवली जाते, टिश्यू म्हणजे काय, हार्टला पाठवली, पुन्हा आणखीन वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला पाठवली, त्याला म्हणतात इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे, म्हणजे लंग्स आणि वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये होणारा जो काही एक्सचेंज आहे त्याला इंटरनल रेस्पिरेशन म्हणायचं. ठीक आहे, सो ऑप्शन इज इंटरनल रेस्पिरेशन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द इनरमोस्ट नर्वस कोट ऑफ द आय. आता आयचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट राहतो तो रेटिना असतो. ठीक आहे, सो इनर मोस्ट आणि सेन्सिटिव्ह पार्ट जो आहे आणि इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो कुठला, रेटिना. सो नर्वस कोट त्याला असं म्हणतात. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन बिलॉंग्स टू द बाईल ज्यूस. आता बाईल ज्यूस कोण तयार करतं हा पुढचा क्वेश्चन पण असू शकतो. तर पॅन्क्रियाटिक ज्यूस तयार, पॅन्क्रियाटिक दॅट इज पॅन्क्रियाज हा ऑर्गन तयार करतो, त्याला पॅन्क्रियाटिक ज्यूस असं सुद्धा म्हणतात. म्हणजे बाईल ज्यूसला पॅन्क्रियाटिक ज्यूस सुद्धा म्हणतात. आणि हा जो आहे पॅन्क्रियाज, यस, तयार करतात. तर त्याचं मेन फंक्शन काय आहे, लॅक्झेटिव्ह ऍक्शन म्हणजे यस आपण म्हणतो की टॉयलेटला क्लिअर होणे, लॅक्झेटिव्ह ऍक्शन. बफर ऍक्शन म्हणजे काय, की बाबा ठीक आहे की काही वेळा ऍसिडिटी जास्त होते, मग बाईल ज्यूस येतं स्टमक मध्ये आणि मेंटेन करतं, तर नाही, तर हा सुद्धा एक त्याचं फंक्शन आहे का. त्याच्यानंतर फॅट डायजेशन म्हणजे जे काही आपण ऑइली किंवा लिपिड मटेरियलचे फूड खातो त्याचं डायजेशन सुद्धा करायची कपॅसिटी आहे का, तर होय. तर लॅक्झेटिव्ह ऍक्शन आहे, बफर ऍक्शन आहे, फॅट ऍक्शन पण आहे, ऑल ऑफ देम. सो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ देम. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की द टर्म प्रॉक्सिमल रेफर्स टू. आता बॉडीमध्ये वेगवेगळ्या काय आहेत, यस आपण बॉडी पार्ट्स रेफर करतो. मग पुढची बाजू फ्रंटल, मागची बाजू बॅक ऑफ द साइड, त्याच्यानंतर अपर पार्ट नियरेस्ट टू द पॉइंट ऑफ अटॅचमेंट एखाद्या ऑर्गनशी असेल, आणि मिडलाईन म्हणजे सेंटर ऑफ द बॉडी म्हणजे ऍक्सिस आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आता प्रॉक्सिमल या शब्दाचा अर्थ काय, प्रॉक्सिम म्हणजे इन फ्रंट. सो करेक्ट आन्सर आहे टुवर्ड्स द फ्रंट ऑफ द बॉडी. आणि लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, राईट एनी टू फंक्शन्स ऑफ द सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आता फ्लुइड आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, आणि सेरेब्रमला काय करणार, मदत करणार. सो पहिलं फंक्शन याचं इम्पॉर्टंट आहे की शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतं.
ठीक आहे. आणि काही न्यूट्रिएंट्स जे ब्रेन सेल्सला लागतील त्या सुद्धा काय करतं, सप्लाय करायचं काम करतं. सो शॉक अब्झॉर्बर म्हणून पण काम करतं आणि न्यूट्रिएंट म्हणून पण काम करतं. तर आज आपण हा क्वेश्चन नंबर 3 जो काही HAPचा डिस्कस केलेला आहे, अराउंड एक 20 आपण काय केलेले आहेत, येस क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. त्या 20 क्वेश्चन्स मधून पुन्हा आपण ऍडिशनल पुढचे सुद्धा क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत की इन फ्युचर नेक्स्ट पेपर मध्ये किंवा ऍडिशनल अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात, ते पण आपण डिस्कस केले. सो होप यू अंडरस्टँड दिस टर्मिनॉलॉजीज. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा डी फार्मच्या विद्यार्थ्यांनी पाहावा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये त्याची हेल्प होईल. थँक्यू व्हेरी मच.